मित्रांनो, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का? असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण एक छोटीशी चूक तुमचा सिबिल स्कोअर वर्षानुवर्षे खराब करू शकते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का? बहुतेक लोक क्रेडिट कार्ड चुकीचा वापर करत आहेत. पण त्यांना जे आज कळत नाही ना, जेव्हा लोन रिजेक्ट होतो तेव्हा त्यांना 100% कळतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम व्यवस्थित क्रेडिट कार्ड वापरत असताना होणाऱ्या 7 सर्वात मोठ्या जे चुका आहेत ते कशा पद्धतीने टाळायचे आहेत. याचबरोबर क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय या संदर्भातील अचूक माहिती समजून घेऊया. सर्वप्रथम आधी आपण बेसिक समजून घेऊया. क्रेडिट कार्ड म्हणजे तुमचे पैसे नाही आहेत, ते बँकेचे पैसे आहेत जे बँक तुम्हाला ठराविक कालावधीसाठी उधार देते आणि वेळेवर परत केल्यास काही चार्ज लागत नाहीये. पण उशीर झाला तर हाच क्रेडिट कार्ड तुमचा शत्रू बनतो. आता आपण समजून घेऊया क्रेडिट कार्ड लोक का घेतात. क्रेडिट कार्ड लोक का घेतात हे पॉइंट समजून घेणं गरजेचं आहे. इमर्जन्सीसाठी खूप उपयुक्त आहे. ऑनलाईन शॉपिंगसाठी ऑफर मिळतात. सिबिल स्कोअर ब्लेड वाढतो याच्याने. पण प्रॉब्लेम इथे सुरू होते जेव्हा कंट्रोल जातो आणि खर्च वाढतो, तेव्हा या ठिकाणी सिबिल स्कोअर तुमचा शत्रू बनतो. आता होणाऱ्या 7 चुका कोणत्या आहेत? मिनिमम ड्यू ट्रॅप, सगळ्यात मोठी आणि धोकादायक चूक. मिनिमम अमाऊंट ड्यू भरणे. आता बघा, बँक सांगते फक्त 2 ते 3 हजार भरा आणि लोक खुश होतात. पण रियालिटी काय माहिती आहे का? उरलेल्या पैशाच्या 30 ते 42% वार्षिक इंटरेस्ट या ठिकाणी लागतो. म्हणजे तुमचे EMI न घेता कर्जात अडकता. आता या ठिकाणी आपण क्लिअर लाईन समजून घेऊया. मिनिमम ड्यू इज इक्वल टू लीगल ट्रॅप. फ्रॉड नाही, पण सापळा मात्र नक्की आहे. आता त्यानंतर दुसरी जी चूक आहे मिस्टेक व्हायची ती कोणती आहे? क्रेडिट कार्ड लिमिट पूर्ण वापरणे. आता तुमची लिमिट 1 लाख रुपयांची आहे म्हणजे तुमचे 1 लाख खर्च करायलाच हवा असं नाही आहे. 30% पेक्षा जास्त लिमिट वापरली तर सिबिल स्कोअर घसरतो. आता एक्झाम्पल, लिमिट 1 लाख रुपयांची आहे, सेफ यूज 25 ते 30 हजारापर्यंत ठीक आहे. आता त्यानंतर आपण तिसरी मिस्टेक समजून घेऊया. बिल डेट आणि ड्यू डेट गोंधळ. अनेकांना वाटतं पगार आल्यावर भरू, पण क्रेडिट कार्ड मध्ये बिल डेट वेगळी आणि ड्यू डेट वेगळी असते. एक दिवस उशीर जरी झाला ना, लेट फी प्लस इंटरेस्ट प्लस सिबिल डॅमेज हे मात्र नक्की आहे. आता प्रॅक्टिकल टिप, ऑटो डेबिट ऑन करा, फुल अमाऊंट ऑनली. आता हे समजून घ्या. मिस्टेक नंबर 4 आहे कॅश विड्रॉल. आता क्रेडिट कार्ड वरून कॅश काढणे ही सर्वात महाग चूक आहे. एटीएम मधून पैसे काढताच इंटरेस्ट रेट लगेच सुरू होतो आणि ग्रास पिरियड जो नाही आणि एक्स्ट्रा चार्ज सुद्धा यामध्ये नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता लाईन टू रिमेंबर क्रेडिट कार्ड, स्वीप कार्ड, कॅश कार्ड नाही आहे. आता त्याच्यानंतर जी 5वी चूक आहे ती समजून घ्या. टू मेनी क्रेडिट कार्ड्स. लोक म्हणतात एकाच वेळी 4 ते 5 क्रेडिट कार्ड असले पाहिजेत, पण असं नाही आहे मित्रांनो. आता बघा, खर्च वाढतो, त्यानंतर ट्रॅक ठेवणे अवघड जाते आणि सिबिल जे आहे ना अनस्टेबल होतो. आता बेस्ट रूल जे आहे, बिगनरसाठी एकच क्रेडिट कार्ड खूप महत्वाचं आहे. आता त्यानंतर 6वी जी चूक आहे ती आहे EMI विदाऊट थिंकिंग. आता नो कॉस्ट EMI ऐकायला छान वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे का, प्रोसेसिंग फीज, GST, क्लोजर चार्ज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्युचर इन्कम आधीच खर्च होतो, हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता त्यानंतर 7वी आणि शेवटची चूक पहा, सिबिल रिपोर्ट जो इग्नोर करणे. आता सिबिल स्कोअर म्हणजे तुमची फायनान्शियल रिपोर्ट कार्ड आहे, पण 90% लोक कधीच रिपोर्ट पाहणार नाहीत किंवा पाहत नाहीत. दर 3 ते 4 महिन्यांनी फ्री रिपोर्ट चेक करणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर बघा, आता स्मार्ट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. जो स्मार्ट क्रेडिट कार्ड आहे, रूल्स गोल्डन रूल्स आहे हा. जर क्रेडिट कार्ड वापरायचं असेल तर हे 5 नियम आपण नक्की पाळायला पाहिजे. पहिला नियम आहे फुल पेमेंट ओनली, 30% लिमिट रूल्स, कॅश विड्रॉल टाळा, EMI विचार करून आणि एक कार्ड डिसिप्लिन एकदम चांगला असायला पाहिजे. आता क्रेडिट कार्ड वाईट नाही, पण चुकीचा वापर आयुष्य कठीण करतो. आता स्मार्ट वापर केला तर क्रेडिट कार्ड तुमचा मित्र मात्र नक्की ठरतो. नक्की लाईक करा आणि असा फायनान्स कंटेंट हवा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेल्थ इन्शुरन्स बद्दल एकदम अचूक आणि सटीक माहिती. सर्वात मोठे गैरसमज हेल्थ इन्शुरन्स बद्दल काय आहेत
हेल्थ इन्शुरन्सचे फायदे काय आहेत, त्यानंतर ज्या काही हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला घ्यायचे आहेत कोणत्या बेस्ट आहेत हे सुद्धा समजून येणार आहे. याचबरोबर तुम्ही SIP करताय, SIP करत असताना SIP म्हणजे नेमकं काय, SIP चे फायदे आपल्याला कशा पद्धतीने होतात या संदर्भात यापूर्वी व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे आणि टर्म इन्शुरन्स बद्दल सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे. वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवण्यात आलेल्या आहेत. व्यवस्थित माहिती पाहून एकदम सटीक निर्णय घेऊनच पैशाचा व्यवहार आहे, काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपण आताची काळजी घेतली तर भविष्यामध्ये आपल्याला चांगलं नक्की याचा फायदा होतो. त्यासाठी आर्थिक निर्णय घेत असताना जे काही निर्णय आहेत ते अचूकरित्या आपण घ्यायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.